नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार इंडिया, कसे आहे तुम्ही? आय होप सगळेजण एक नंबर असताल आणि वेलकम टू माय चॅनल झैनी इनामदार व्लॉग. आणि तुम्ही बघत आहात आत्ता बारामती क्लबचा गार्डन एरिया. आज तुम्ही विचार करत आहात की का नाही आम्ही इथं कशासाठी आलेलो आहे. मित्रांनो, दांडिया इव्हेंट तर इथं भरपूर झालेले आहेत, पण यावेळेस आहे का नाही युनिक दांडिया फेस्टिवल इथं होणार आहे. BBDC प्रेझेंट 2025 दांडिया नाईट. आणि तुम्ही बघू शकता ही मोकळं पटांगण. ही तुम्हाला हेच दाखवण्यासाठी आलेलो आहे मी की मोकळं पटांगण काही दिवसातच एवढं भरभरीत आणि पूर्ण असं रंगबिरंगी डेकोरेटनी भरणार आहे. ते आपल्याला बघायचं आहे. मी म्हणलं की काय आज तुम्हाला दाखवावं की बाबा मोकळं पण ही पटांगण कसं दिसतंय. ठीक आहे ना. आता जसं जसं एक दिवस जवळजवळ येताल पाठीमागं माझे टेच असणार आहे. इथं पूर्ण एक डेकोरेशन वगैरे. आणि यावेळेस काही वेगळं होणार आहे ना. आज आहे का नाही आपण सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. आणि तुम्ही अजून एक गोष्ट आहे का नाही माझ्यामध्ये नोटीस करत आहात का नाही, दाढी आणि कटिंग मी केलेली आहे मित्रांनो. आणि त्याचा व्लॉग मी काढू शकलो नाही कारण की मला थोडी गडबड होती त्यामुळं. पण काही हरकत नाही. हेअर कलर वगैरे ते नाही भरपूर व्लॉग अजून येणार आहेत. पण त्याच्या पलीकडे तुम्हाला सांगायची गोष्ट झाली तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहे जो इथले ऑर्गनायझर आहे बारामती क्लबचे का नाही, जेवढे हँडल करणार आहेत हे इव्हेंट, तर आपण त्यांना विचारणार आहेत की यावेळेस काय वेगळं असणार आहे. दांडियामध्ये दरवेळेस काही ना काहीतरी युनिक ते घेऊन येतात. तर यावेळेस आपल्याला काय बघायला भेटणार आहे, पासेसचा कसा इश्यू असणार आहे, बाकी हर एक गोष्टी का नाही आपण विचारणार आहे की कसं काय असणार आहे यावेळेसचं नियोजन. ठीक आहे, तर लवकरच जाणून घेऊया आपण. आता आज जाऊया. डान्स क्लास चालू आहे मित्रांनो सुमित सरांची. आज सुमित सरांना मी भेटायला आलो होतो आणि तुम्हाला थोडंफार डान्स क्लास वगैरे पण दाखवलं. त्यांचा बारामती क्लबचा एक थोडासा व्ह्यू पण दाखवलं तुम्हाला. आणि आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे की कसं काय असणार आहे यावेळेसचं नियोजन आणि कसं काय असणार आहे बाकी सगळेच. म्हणजे तिकीटचं झालं किंवा मग VIP एंट्री झालं किंवा हर एक गोष्टी नाही का. म्हणजे यावेळेस आपल्याला पासेस ज्यावेळेस आपण घेतलं तर जास्त वेळेस आहे का नाही आपण बघतो की जावेद हबीब ज्यावेळेस आहे का नाही आपले पासेसवर त्यांचा एक कुपन असतो जेणेकरून आपल्याला 50% ऑफ भेटतं. ते तर मला मागच्या वेळेस एवढं फायदेशीर ठरलं होतं कारण की मी त्यांचे कुपन कमीत कमी एक खूप दिवस तर वापरत होतो. ठीक आहे ना. हेअर कलर करा, एक 2 आठवड्याला कटिंग करा वगैरे हर एक गोष्टी आहे का नाही. भरपूर मजा आली होती कारण की त्यांनी ती ऑफर 31 डिसेंबरपर्यंत ठेवली होती. आता सप्टेंबर चालू आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिने त्यांचे ती कुपन व्हॅलिड असायचे. तर खूप मजा आली मित्रांनो. यावेळेस पण काही ना काहीतरी वेगळं असणार आहे. त्यांचे तर कुपन असणार आहेत, बाकीचे पण अजून काही युनिक आपल्याला गोष्टी भेटणार आहेत. ते आपण सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आहात तर सबस्क्राईब करा चॅनलला मित्रांनो आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. असलेच एक युनिक गोष्टी आणत असतो मी तुमच्यासाठी. तर बघूया की कसं काय असणार आहे, कसं काय नाही नियोजन. लेट्स गो. बघू शकता तुम्ही गार्डन. मागच्या वेळेस इथून एंट्री होती सगळ्यांना, त्यानंतर परत इथून आहे का नाही VIP एंट्री होती सगळ्यांना. असेच VIP एंट्री करून इथला पूर्ण झोन VIP एंट्रीजचा होता. पूर्ण झोन VIP एंट्रीजचा होता. इथं टेज होता आणि इथं पूर्ण क्राऊड होता. ठीक आहे ना. आणि खूप मजा आली होती. आणि जो आहे का नाही मला ओळखतो त्यांना माहिती आहे की आपण सगळ्यात मोठा सर्कल इकडे केला होता. आपल्या दांडियाचा जो आपला सर्कल होता सगळ्यात मोठा सर्कल इथं सगळ्यात मोठा होता. आणि आपल्या सर्कलमध्ये सगळ्यांना एंट्री होती. जो येत आहे ज्यांना एका दांडिया करण्याची इच्छा आहे पण ते ग्रुपमध्ये ॲड होऊ शकत नाही, त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये अवश्य ॲड होऊ शकतात. कारण की आपल्या तसं नसतं, कोणी पण येऊ शकतं ऑलवेज. इथं तुम्ही बघू शकता मेडिकल कॉलेजेसचं कसं दिसतं व्ह्यू. आणि तो नेहमी तसं तुम्हाला सांगितलं की तो नाही का VIP एंट्री होती अशी इकडून. यावेळेस पण कसं काय नियोजन असणार आहे ते आपल्याला सगळं बघायचंच आहे. चला तर मग आज जाऊया आपण आणि सरांचा वेट करूया. बघूया त्यांचा डान्स क्लास वगैरे पण बघूया. मग त्यानंतर त्यांना विचारूया की कसं काय असणार नियोजन, कसं काय नाही. लेट्स गो.
तर मित्रांनो फायनली सरांचं क्लास झालेला आहे आणि यांना काय परिचयाची गरज नाहीये. बारामतीमधून पहिल्यापासूनच फेमस आहे सर आणि आम्ही तर काय थँक्स ब्रो. मग काय विशेष येत नाही. तर सर मला हे विचारायचंय की आत्ता 2 तास झालं फक्त मी गरबात बघतोय. आता गरब्याचं सीझन आहे. हा गरबात बघतोय. नक्की काय असणार आहे यावेळेस? आता तसं म्हणायला गेलं तर बारामतीचा सगळ्यात बिगेस्ट इव्हेंट हा आपलाच असतो, BBDC ग्लोबल आणि बारामती क्लबचा. करेक्ट. तर तो इव्हेंट होणार आहे आपला सॅटर्डे संडे 27 आणि 28 तारखेला. बरोबर. तर ह्या वेळेस नक्कीच बारामतीकरांना एक असं कलरफुल आणि ग्रेटफुल दांडियाला शोभेल असं एक पॅटर्न डिझाईन केलाय आम्ही त्या इव्हेंटचा. तर तो नक्कीच बारामतीकरांना नवीन काहीतरी बघायला भेटेल ह्या वेळेस. म्हणजे मोठा ब्लास्ट तर होणारच आहे दरवेळेस प्रमाणे. तर दरवेळेस तर होतोच पण त्यापेक्षाही मोठा धमाका होणार आहे यावेळेस 100%. म्हणजे नक्की काय असणार आहे सर? कुपनचा कसा विषय असणार आहे? जसं आपण आता आपण काय आपण लकी ड्रॉ ठेवतो दरवेळेस. करेक्ट. तर ह्या वेळेस आपण 5 पैठण्या ठेवल्यात लकी ड्रॉला. अरे वा. 5 पैठण्या ज्या पण कोणाला लकी ड्रॉची लकी लागल त्यांना तो लगेच आपण ऑन स्टेज ती पैठणी लगेच देणार. हे पहिल्यांदा असणार. पहिल्यांदा असणार. मी तर कधी नाही पाहिलं की पैठणी साडी आपण देणार आहे का नाही? 100%. बायकांनो नीट बघा. भरघोस गिफ्ट हॅम्पर असणार आहे. अरे वा. जे आपल्याला पार्टिसिपेट करणार आहेत ग्रुप आपल्या इव्हेंटसाठी. ओके. त्या ग्रुपसाठी छानसं असं गिफ्ट हॅम्पर पण आपण ह्यावेळेस देणार आहे. आणि यावेळेस डिझाईन कशी असणार आहे सर? म्हणजे एंट्री कशी असणार आहे किंवा काय वगैरे? एंट्रीचं पण स्पेशल आहे ते तुमच्यासाठी मी रिव्हील नाही करत आहे ती गोष्ट. ओके. फक्त एवढं तर नक्की आहे की बारामतीकरांसाठी नवीन काहीतरी घेऊन आलो आहोत आम्ही सीझन 3 मध्ये. अरे वा वा. सो यावेळेस गो. म्हणजे यावेळेस तर धुमाकाळ होणार आहे का? ओके. आता पासेस मध्ये सर आहे का नाही, एक माझा क्वेश्चन होता. पासेस मध्ये आपण बघतो जावेद हबीब सर आपले नाही का, हेमंत जाधव सर ज्यावेळेस आपल्याला स्पॉन्सर करतात तर आपल्याला लास्ट टाइम 31 डिसेंबर पर्यंत आहे का ना आपल्याला त्यांनी कुपन दिले होते जिथं लिहिलेलं होतं की 50% ऑफ. तर यावेळेस तसं काही आहे आणलंय का आपण यावेळेस आपल्या लोकांसाठी? 50% तर जावेद हबीब या सलूनचं आपल्याला दरवेळेस त्यांचा स्पॉन्सरशिप असते, त्याच्यामुळं त्यांनी ह्या वेळेस पण आपल्याला 50% ऑफचं दिलंय. प्लस अजून एक तुमच्यासाठी ह्यावेळेस ऑफर घेऊन आलोय मी. जे पण कोणी BBDCला जॉईन करल, बघा नीट ऐका, जे पण कोणी BBDCला जॉईन करल त्यांना अविन्या आणि केरला लाईफस्टाईल मध्ये 10% ऑफ असणार आहे लाईफ टाइम साठी. अरे वा वा वा. बघा ही एक नवीन लाईफ टाइम साठी तर ऐकलं होतं लाईफ टाइम साठी ऑफ असणार आहे. त्याच्यामुळं सो लवकरात लवकर BBDCला पण तुम्ही लोक जॉईन व्हा. आणि भरघोस अशा ऑफर आहेत आपल्याकडे, त्या आत्ता लोकांपर्यंत पोहोचायला लागल्यात हळूहळू. बघा यासाठीच आहे का नाही आपण एवढं वेट करत होतो. तुम्हाला गार्डन दाखवलं, सगळं दाखवलं. कशासाठी? कारण की ज्या वेळेस तुम्ही मोकळा गार्डन बघताना त्यावेळेस बाबा काही वाटत नाही, पण तुम्ही अंदाजा लावू शकता की तिथं किती धुमाकूळ होणार आहे नाही का. आणि ज्या वेळेस आहे का नाही आपण की आपले सॅटर्डे संडेला ज्यावेळेस इव्हेंट असणार आहे त्यावेळेस आपण ही तयारी दाखवू ना, त्यावेळेस जेव्हा डेकोरेट वगैरे हर एक गोष्टी असणार आहे तर डोळे म्हणजे असं बघण्याला आहे, सगळेजण असं बघतील असं डेकोरेशन असणार आहे का ना सर? 100%. बाकी अजून काय प्लॅन केलेलं आहे सर आपण? काय प्लॅन केलेलं आहे? काय नाही, फक्त तयारी वगैरे जोरदार तयारी करून सॅटर्डे संडे फुल हाऊस. तर खूप आनंद झाला सर तुम्हाला भेटून, खूप आनंद झाला. मी तर काय त्यासाठी थांबलो होतो की भाई कधी आपण सर आहे का नाही आम्हाला सांगतात की यावर्षी काय होणार आहे, यावर्षी काय होणार आहे. माझं तर क्वेश्चन होताच हा, बारामतीकरांचा पण भरपूर असा क्वेश्चन असणारच आहे यावेळेस काय. 100% एकदम नवीन आणि एकदम ग्रेटफुल डेकोरेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे यावेळेस. सो तुम्ही नक्की सॅटर्डे संडे कम ऑन बारामती क्लब. बस आता फक्त एवढंच विचार करायचं, ज्या वेळेस दांडियाचे म्हणजे दांडिया नाईट अरेंज करणार ना कोणी पण BBDC, फक्त एकच क्वेश्चन आला पाहिजे यावेळेस काय, एवढाच क्वेश्चन आला पाहिजे की यावेळेस काय. तर यावेळेस हे नवीन आहे, एवढंच नव्हे तर ज्यावेळेस भरपूर धमाके तुम्हाला एकदम सरप्राईज असं भेटणार आहे समोरासमोर, ती तर वेगळंच आहे नाही का. तर बघत राहावा, आता पुढं तर अजून खूप धुमाकूळ करायचंय. चला बघूया, लेट्स गो.
व्हिडिओ वगैरे पूर्ण झालेली आहे मित्रांनो. आता मला जायचंय घरी, कारण की आता वाजाय आले 8:30. तर काय जेवण वगैरे करायचं. मम्मीचे भरपूर फोन आलेले आहेत. माझ्याकडे फक्त 5% चार्जिंग आहे. तर आता लवकरात लवकर घरी जाऊया. जाता आपल्याला काय खायला प्यायला भेटते का ते पण बघूया, कारण की लाईटली आपल्याला खायचं आहे. चला 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 चला, बाय बाय मित्रांनो. घरी फिर काका क्या बोलते, समझ बोल रहे थे, क्या बोलते बाकी. तर मित्रांनो आपण घरी आलेलो आहे आणि गरब्याची आहे का नाही जेवढं आपल्याला माहिती पाहिजे होती इव्हेंटची ती तर आपल्याला माहिती पडलेलीच आहे. आणि खूप असं आपल्याला यावर्षी काय नवीन भेटणार आहे, अजून पण सरप्राईजच आहे. आणि भरपूर गोष्टी आपल्याला माहिती पण पडलेल्या आहेत आणि भरपूर गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये पण तुम्हाला दाखवणारच आहे. तर लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, सपोर्ट करा आपल्या चॅनलला. आणि आपण भरपूर काही गोष्टी आपण याच्यामध्ये अजून घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, ती पण सरप्राईज आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, तर जसं जसं आपण पुढे जाऊया तुम्हाला कळणारच आहे. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच. आय होप तुम्हाला खूप मजा आली असेल. टेक केअर युअरसेल्फ आणि युअर फॅमिली. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.